आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार, माझे नाव स्वरांजली सुरेश नलोडे। मी आता 6वी मध्ये शिकत आहे। मी मातृभाषेचे महत्त्व या विषयावर 4 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। अभंग ओवी कथा कविता घेऊन लेणे हाती, आमची ओळख आमची भाषा आमची माय मराठी, आमची माय मराठी। मातृभाषा म्हणजे आपल्याला शिकवलेली पहिली भाषा। ही भाषा केवळ संवादाचे साधन नसून आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि ओळखीचे प्रतीक असते। माझी मातृभाषा मराठी आहे आणि मला याचा अभिमान आहे। मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे आणि ती महाराष्ट्रासह जगभरातील मराठी भाषिक लोकांच्या हृदयात वसलेली आहे। मराठी भाषेचा इतिहास फार जुना आहे। ही इंडो-आर्यन भाषा समूहातील एक प्राचीन भाषा आहे। संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी हे मराठीतील पहिले ग्रंथ मानले जाते। त्यानंतर संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या अभंग आणि ओव्यांनी मराठी साहित्यात अमूल्य भर घातली। छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजकीय सन्मान दिला, त्यामुळे ती प्रशासन आणि न्याय व्यवस्थेत वापरली जाऊ लागली। माझ्यासाठी मराठी ही अत्यंत समृद्ध आणि सशक्त भाषा आहे। तिचे अनेक उपप्रकार किंवा बोलीभाषा आहेत, जसे की कोकणी, वऱ्हाडी, मालवणी, अहिराणी, खानदेशी इत्यादी। या बोलीभाषा मराठीच्या सौंदर्यात भर घालतात। माझ्यासाठी मराठी ही केवळ भाषा नाही, ती माझ्या भावना व्यक्त करण्याचे साधन आहे। मातृभाषा आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडते। परकीय भाषांमध्ये प्रावीण्य मिळवणे महत्त्वाचे आहे, परंतु आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि तिच्या समृद्ध परंपरेच्या जतनासाठी आपल्याला पुढाकार घ्यायला हवा। शेवटी एवढेच म्हणेन, मराठी आमची भाषा आहे, मराठी आमची आशा आहे, काळजावर कोरलेली अस्मिताची रेषा आहे, काळजावर कोरलेली अस्मिताची रेषा आहे। जय महाराष्ट्र, जय मराठी, जय हिंद। धन्यवाद।